महाराष्ट्र के यवतमाल जिले के मारेगांव तहसील स्थित जलका गांव की वरिष्ठ उच्च प्राथमिक विद्यालय में शिक्षकों की कमी के विरोध में ग्रामीणों, अभिभावकों और स्कूल प्रबंधन समिति ने अनोखा आंदोलन किया। अपनी मांगों को लेकर विद्यार्थियों की कक्षाएं सीधे पंचायत समिति मारेगांव के प्रांगण में लगाई गई और प्रशासन से तत्काल अतिरिक्त शिक्षकों की नियुक्ति की मांग की गई है। जलका की वरिष्ठ उच्च प्राथमिक विद्यालय में कक्षा 1 से 8वीं तक की कुल 54 विद्यार्थी अध्ययनरत हैं, लेकिन पूरे विद्यालय में केवल 2 शिक्षक ही कार्यरत हैं। इनमें एक प्रधानाध्यापक है जिन पर ऑनलाइन एवं प्रशासनिक कार्यों का अतिरिक्त भार है, जबकि दूसरे शिक्षक को बीएलओ की जिम्मेदारी भी सौंपी गई। इससे विद्यार्थियों को नियमित पढ़ाई प्रभावित हो रही है। ऐसा आरोप ग्रामीणों और अभिभावकों ने लगाया। अभिभावकों का कहना है कि विद्यार्थियों की संख्या के अनुसार विद्यालय में कम से कम 4 शिक्षकों की आवश्यकता है। उन्होंने सरकार से रिक्त पदों को तत्काल भरने की मांग करते हुए कहा कि आर्थिक रूप से कमजोर परिवार अपने बच्चों को निजी विद्यालयों में नहीं पढ़ा सकते। ऐसे में सरकारी विद्यालयों में शिक्षकों की कमी के कारण ग्रामीण विद्यार्थियों को भविष्य खतरे में पड़ रहा है। आंदोलनकारियों ने प्रशासन को चेतावनी दी कि यदि विद्यालय में शिक्षकों के रिक्त पद शीघ्र नहीं भरे गए तो आंदोलन को और अधिक उग्र किया जाएगा। संवाददाता दिलदार शेख की रिपोर्ट। माझं नाव जोशना सुनील कुंबरे, मी जळका गावची सरपंच आहे। आमच्या मागण्या एवढ्या आहे की आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नाही आहे, शिक्षकाची कमतरता आहे, 2 शिक्षक आहे। त्याच्यामुळे इथे आम्ही मुलं घेऊन आलो आहे आणि म्हणजे कसं शिक्षक नाही आहे तर आमची जे मागणी आहे शिक्षकांची 1 ते 8 वर्ग आहे आणि शाळेचे काम सुद्धा नाही का नीट दर्जा झालेला आहे। हां, म्हणजे काम चालू केलं आहे आणि ते काम अजून बंद आहे, पूर्ण झालेलं नाही आहे शाळेचं काम। आता तुमची मागणी काय आहे? मागणी म्हणजे शिक्षक किती दिवसापासून शिक्षक नाही? फरवरी महिन्यापासून मागणी करते। फरवरी महिन्यापासून आम्ही मागणी करत आहोत। अजूनपर्यंत शिक्षक आहे? नाही, 2 शिक्षक आहेत, आम्हाला अजून 2 शिक्षक पाहिजे। एकला बीएलओचं काम दिलेलं आहे, 1 ते 8 एक वर्ग मुख्याध्यापक आहे, आहे, त्याच्यामुळे आम्हाला 2 शिक्षक पाहिजे। आणि मेन म्हणजे आता एक शिक्षकाला बीएलओचं काम दिलं आहे आणि एक मुख्याध्यापक आहे, ते शिकवतात। आता जेव्हा तुम्ही जे संवाद साधला हां, तर काय म्हणाले बीडीओ साहेब? बीडीओ साहेब म्हणत होते की आता 30 तारखेपर्यंत थांबा का आणि शिक्षक देतात। काही पर्याय व्यवस्था वगैरे? पर्याय व्यवस्था म्हणजे स्वयंरोजगार म्हणून शिक्षक एक देतो असं म्हणून म्हणत होते की तोपर्यंत। मी जळका गावाची रहिवासी आहे। जळका गावामध्ये प्राथमिक शाळा, इथे 2च शिक्षक आहे। ते शिक्षक काही शिकू शकत नाही, कारण शिकवण्याचं कंडिशन म्हणजे जे प्रिन्सिपल आहे त्यांना ऑनलाईनचंच काम आहे आणि एक शिक्षक आहे ते स्वयंशिक्षक म्हणून आहे। आता आमच्या राजू भाऊ उमरकर ते स्वयंशिक्षक म्हणून स्वतः देणार आहे आणि इथून काहीच शिक्षकाचं हे नाही आहे। आमचे लेकरं जे आहे ते अशिक्षितच असल्याने आज 5वी 6वी वर्गात जाऊनही मी त्यांना स्वतःचं नाव, शाळेचं नाव काहीच वाचता येत नाही, लिहिता येत नाही। तर आम्ही काही मारेगावमध्ये इथं काही शिकू शकत नाही, आमची कॅपॅसिटी नाही आहे शिकवण्याची। तर आम्हाला शिक्षक पाहिजे ना, आमची लेकरं अशिक्षित आहे, वंचित आहे शिक्षणापासून। आम्ही रोजगार हमीचे आहोत, तर आम्ही काही स्वतःला खाऊ का लेकरांना शाळेमध्ये शिकवणार आहोत? आता तुमची पुढची मागणी काय आहे? आमची पुढची मागणी एवढंच आहे की आमच्या शाळेवर जे 65 विद्यार्थी आहे, 65 विद्यार्थ्यांना 2 शिक्षक काही शिकू शकत नाही। आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर 2 शिक्षक यांनी द्यायला पाहिजे। 2 लेकराला एक आई वडील सांभाळू शकत नाही, तर 65 लेकरांना 2 शिक्षक का सांभाळणार आहे बा? तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर शिक्षक द्या आणि आमचे लेकरं शिक्षणापासून वंचित आहे। याच्या मागणीशिवाय आम्हाला काहीच नाही आहे बा। ते याच्यापाशी पैसेही नाही आहे। राजूभाऊ उमरकर पैसे देऊन आमच्या शाळेवर शिक्षक पाठवून राहिले, तर मग हे का करून राहिले? हे खुर्चीवर बसून आमच्याच विद्यार्थ्यांची पेमेंट काढून राहिले ना, बाकी का करत आहे?